धार्मिक नष्ट होतो, पण ते कोणी मनास आणीत नाही. देवभक्त प्राणास मुक्तात, पण अरिष्टामुळे धार्मिक प्राणास मुक्तो. हा विचार कोणी करत नाही. तो शांती पावतो. सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछाण्यावर शांत पडतो. आम्हाला या 2022 मध्ये अनेक लोक आहेत ते बिछाण्यावर गेल्यावर त्यांना झोपच येत नाही, शांत पडतच नाही. जसं मास तरफड करतो ना, अशा प्रकारची तरफड त्या मनुष्याची असते. कारण काय माहिती का? दिवसभरातला थकवा नाही, तर दिवसभरातल्या सर्व टेन्शन, ताण, दबाव आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमचं जीवन कशा प्रकारे होईल, किंबहुना दिवसभरात आम्हाला भरपूर प्रॉफिट जरी मिळाली, नफा जरी मिळाला, फायदा जरी झाला, किंवा एखादं चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट जरी झालं तरी मनुष्य शांत झोपत नाही. त्याचं कारण काय आहे की अनेक लोक धार्मिकतेमध्ये नष्ट झालेले आहेत. अनेक देवभक्त देवाची भक्ती करणारे प्राणास मुक्तात. मग देवाची भक्ती करणारे प्राणास मुक्तात. अरिष्टामुळे धार्मिक प्राणास मुक्तो. अरिष्ट आल्यामुळं अनेक धार्मिक लोकांवर ज्यावेळेस अरिष्ट येतं, संकट येतं, टेन्शन येतो, ताण येतो, दबाव येतो, ज्या काही प्रकारचा प्रसंग येतो, आणि त्याच्यामध्ये ते ठाम न राहता जे प्राणास मुक्तात, याचा अर्थ त्यांची धार्मिकता कुठंतरी कोलमडलेली आहे. याचा अर्थ त्यांचा विश्वास कुठंतरी कमजोर आहे. याचा अर्थ परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ते धार्मिक नाहीत, आमच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून धार्मिक असतील कदाचित. तो शांती पावतो. सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछाण्यावर शांत पडतो. ज्याचा मार्ग सरळ आहे ना, सरळ सरळ सरळ, वाकड्यात तिकड्यात कोणी घुसत नाही, तर तो मनुष्य थोडं खाऊ किंवा जादा खाऊ, त्याच्याकडे कमी प्रॉपर्टी असू या जादा असू, त्याला लोक मानतात का नाही मानतात त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. त्याला किती नफा झालाय किंवा त्याला किती तोटा झालाय त्याच्याशी काही मायने राखत नाही. तो मनुष्य जो सरळ चालतो, जो सरळ मार्गाने चालणारा. आता सरळ मार्ग कोणता आहे? मी मुद्दामून या ठिकाणी एक मार्ग, रस्त्याचे एक चित्र काढलेले पाठीमाग. सरळ मार्ग, वाकडा तिकडा नाही. सरळ मार्ग तो फक्त आहे मार्ग, सत्य आणि जीवन. तो प्रभू येशू ख्रिस्त जो सरळ मार्गाचा होता, सरळ मार्गाने आम्हाला नेत आहे, आणि सरळ तो सार्वकालिक वचनामध्ये तो घेऊन जात आहे. त्या रस्त्याला कुठं येडे वाकडे वळण नाही, धोक्याचे संकटाचे कुठं बंधारे नाही, कुठं नागमोडी रस्ता नाही. तो सरळ मार्ग आहे ना, या सरळ मार्गाने चालणारेच लोक संध्याकाळी किंवा ज्या ज्या टायमिंगला त्यांना आराम करण्याची वेळ मिळते. अहो चेटकिनीच्या मुलांनो, जाराच्या व जारणीच्या वंशजांनो, तुम्ही इकडे जवळ या. परमेश्वराची योजना, परमेश्वराचं दर्शन, परमेश्वराचं पूर्वसंकेत, परमेश्वराचं काय म्हणणं आहे या 2022 मध्ये. जितके काही चेटकी करणारी आहेत मुलं, जाराच्या व जारणीच्या वंशजांनो, तुम्ही इकडे जवळ या. कोणाची तुम्ही चेष्टा करता? कोणाला तोंड विचकता? कोणाला जीभ काढून दाखविता? तुम्ही अधर्माची संतती. हे ज्या प्रकारची चेष्टा करणारे लोक, तोंड वाकुल्या दाखवणारे लोक, लबाडी करणारे लोक, हे अधर्माची संतती आहे. मग या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत का? चेष्टा करीने बरे, मित्राची केली तर काय अडचण नाही बा, मित्र मध्ये जमून जात. पण हे देवाची चेष्टा करायला लागली, निर्माणकर्त्याची चेष्टा करायला लागली, सत्याची चेष्टा करायला लागली, पवित्र आत्म्याची चेष्टा करायला लागली, वचनाची चेष्टा करायला लागली, जीवनाची चेष्टा करायला लागली. अशी चेष्टा करणारे, दुसरी गोष्ट तोंड विचकणारी, वाकडं तिकडं तोंड करणारी, अशी करणारी, वाकडे तिकडे अशी असं करणारी आपण बघतो ना, असं करून निघतो. हे वाकडे तोंड करणारे असेच वाकडे होतील. ते कुणाला तोंड वाकडा करतात? परमेश्वरला, परमेश्वरच्या निर्मितीला, सत्याला, वचनाला, खऱ्या प्रचारकाला, खऱ्या देवाच्या सेवकाला. आणि जे ओरिजिनल वाकड्या तोंडाचे सेवक आहेत ना,
ज्यांचा मार्ग ओरिजिनल वाकडा तिकडे आहे ना, जे नामधारी इथं किंवा जे आरिष्ट्रामध्ये किंवा जे देव भिरू इथं किंवा जे चेटकिणीचे पिल्ले इथं किंवा जाराचे वंशज आहे, ह्या लोकांना, हे लोक चांगल्या लोकांना तोंड बिचकतात. एखादा चांगला सेवक जर असला ना एखाद्या ठिकाणी 100% त्याला वाकडच तोंड करणार. पण एखादा लुटणारा सेवक असला ना, वाव असं असं खाली वाकून नमस्कार करतात. कोणाला जीभ काढून दाखवतात. काही काही लोक जीभ काढी देत कुत्र्यासारखी. आपण कालच मागच्या भागात बघितला. आता आपला कुत्र्याविषयी जर असतं ना कुत्रा, तर कुत्र्याविषयी टोटली उत्पत्तीचं प्रकटीकरण टोटली रेफरन्स दिले असते मी तुम्हाला. टोटली कोणाला जीभ काढून दाखवता म्हणजे जीभ काढून दाखवणारे हे कुत्रे. तुम्ही अधर्माची संतती आहेत. आज आमच्यामध्ये अधर्माचे, आम्ही अधर्मी आहोत का? किंवा आमची संतती अधर्माची आहे का? आम्ही लबाडाचे बीज आहे का नाही? लबाडीचे बीज नाही काय? आमच्यामध्ये लबाडी आहे का? परमेश्वर 2022 मध्ये जर आम्हाला नवीन गोष्ट दिलेली आहे, नवीन दर्शन दिलेलं आहे, नवीन जीवन जर दिलेलं आहे, तर या गोष्टीमध्ये आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं की तारण आमच्या जवळ उभा आहे, परंतु न्यायत्व आमच्या जवळ येत आहे. ह्या दोन्ही गोष्टी जवळ येत आहे. तारण आमच्या जवळ आहे, ते हल्लेलं नाही, ते निश्चित आहे, परंतु त्याच्या जवळ खेटायला मात्र न्यायत्व येत आहे. मग या न्यायत्व ज्यावेळेस येईल त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत का? जर असाल तर आजच परमेश्वराकडे ती लबाडीबद्दल, त्या अधर्माबद्दल, त्या जीवाबद्दल, त्या चेष्टाबद्दल, त्या बिचुकल्याबद्दल, त्या जाराबद्दल, त्या अधार्मिकेबद्दल परमेश्वराकडे आज दयेची याचना मागाय. प्रत्येक हिरव्या झाडाखाली, याला झाडामध्ये तुम्ही मधोमध होता, ओढ्यातल्या खडकाच्या कपारीत मुलास ठार मारिता, तेच ना तुम्ही. जर आम्ही जगामध्ये जर पाहिलं ना, तर अनेक लोक अशा प्रकारामध्ये मोडल्या जातात. ओढ्यातले गुळगुळीत गोटे हाच तुझा वाटा. आता या ठिकाणी तो लिहित आहे ना, ओढ्यातले गुळगुळीत गोटे हाच तुझा वाटा. आमचा वाटा काय? ओढ्यातले गुळगुळीत गोटे. आता ओढ्यातले गुळगुळीत गोटे तुम्हाला माहिती का कसे असतात? ओढ्यातले गुळगुळीत गोटे म्हणजे त्यांना फोडलं ना तरी पण ते कोरडेच राहतात. आणि ओढ्यातले गोलगोटे आहेत ना, त्याच्यावर पाणी जाऊन 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 ते इतके मौसूद होतात का ते काहीच कामाची येत नाही. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आम्ही खेडेगावामध्ये राहतो. तुम्हाला रुचना पाटा तर माहिती असेल. रुचना पाटा, रुचना पाट्यावर जी खमंग त्या ठिकाणी मसाला किंवा ज्या भाजीसाठी, कालवणासाठी, कोरड्यासाठी जे काय वाटल्या जातो ना मसाला, तो 1 नंबरचं कालवण लागतं. तर गोल गोट्यानी किंवा गोल पाट्यावर हे वाटल्या जात नाही, म्हणून त्या पाट्याला ठचरे ठचरे पाडतात. त्या रुचण्याला तो गोल व्हायला लागला का, गुळगुळीत व्हायला लागला का, त्याला ठिचरे ठिचरे पाडतात. आज अनेक देवाचे बिलिव्हर्स लोक, विश्वासणारे लोक गोल गोटे झालेले आहेत. गोल गोटे, त्यांच्या ठिचरेच राहिले नाही. मिक्सर झाली. मिक्सर मधली भाजी आणि पाट्यावरली भाजी फरक पडतो. चुलीवरली भाकरी आणि गॅसवरली भाकरी फरक पडतो. आज सगळे गॅसवर झाले, आज सगळे मिक्सर मध्ये गेले, आज गोल गोटे झाले. परमेश्वर म्हणतो असं गोल गोट्याचं जीवन काही कामाचं नाही, ठचऱ्याचं जीवन पाहिजे. रस्ते कस्ते खात, निंदा, नालस्ती, गरिबी, जे काही आम्हाला मिळेल याचे धक्के खात खात, याचे ठिचरे करत करत आम्हाला परमेश्वराच्या मार्गामध्ये चालायचंय. अनेक लोकांना वाटतंय तिथं पॅक करून टाकतात. ते म्हणतात ते दुःख नको, संकट नको, समस्या नको, गरिबी नको, सगळं काही आयतं पाहिजे. परमेश्वरची योजना आहे. पुढे तो लिहित आहे, त्यासच तू पेयारपणे व अर्पणपणे वाहिली, असल्या गोष्टी होत असता मला समाधान वाटेल काय. आता गोट्याची आणखीन एक खासियत आहे. जे गोल गुळगुळीत गोटे असतात ना, त्याला शेंदूर लावल्या जातो,
त्याला एखादा रंग लावला जातो आणि त्याला देव केल्या जातं आणि त्यालाच काय केलं जातं, भजल्या पुजल्या जातात. त्याला पेयारपणे वाहिल्या जातात, अन्नारपणे वाहिल्या जातात. असल्या गोष्टी होत असता मला समाधान वाटेल काय? म्हणजे परमेश्वर म्हणजे निर्माणकर्त्याला सोडून जर निर्मितीची जर तुम्ही आणि मी धार्मिकता किंवा पूजा करायला लागलो तर परमेश्वराला याचं समाधान वाटेल काय? मोठ्या उंच पर्वतावर तू आपली खाट घातली, तिथेच यज्ञ करावास तू वर चढून गेलीस. तू आपले स्मारक चिन्ह दरवाजाच्या आड व खांबाच्या आड ठेवली. मला सोडून दुसऱ्या पुढे तू आपली काया उघडी केली, चढून वर गेलीस. तू आपली खाट रुंद केली, तू त्याशी ठराव केला, त्याचा संग तुला आवडला. तू शरीर पूजा केली. शरीराची पूजा, अवयवांची पूजा, असे अनेक लोक आहेत शरीर पूजा करणारे. त्याच्यामध्ये संसाराच्या फुशारकी, डोळ्याच्या वासना, जगातली जे काही हवस आहे या सगळ्या प्रकारे याच्यामध्ये आला. याच्यामध्ये गुंग झालेले आणि याच्यासाठी जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांना सार्वकालिक वतनाचा वाटा परमेश्वर देणार नाही. आणि म्हणून आम्हाला काही गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. 11व्या क्रमांकामध्ये जर पाहिलं मी तर त्या ठिकाणी तू लिहित आहे, कोणाला घाबरून कोणाला भिवून तू लबाडी केली, माझे स्मरण ठेवले नाही, परिणामाची पर्वा केली नाही. मी दीर्घकाळ स्तब्ध राहिलो म्हणून का तू माझे भय धरले नाही. परमेश्वराचं प्रकटीकरण, परमेश्वराचं रेव्हलेशन, परमेश्वराचं म्हणणं, परमेश्वराची योजना, परमेश्वराची इच्छा, परमेश्वर त्याचं मनोगत सांगत आहे. तू म्हणत आहे कोणाला घाबरून कोणाला भिवून तू लबाडी केली. अनेक लोक घाबरत नाहीत आणि न घाबरता ते लबाडी खातात. अनेक लोक परमेश्वराचं स्मरण ठेवत नाहीत. परमेश्वर आपल्याला या कामाची, या परिणामाची काय सजा देईल, काय दंड देईल याचा कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. याचं कारण काय? कारण परमेश्वर दयेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे. परमेश्वर आम्हाला तात्काळ लगेच दंड देत नाही. परमेश्वर आम्हाला क्षमा करतो. परमेश्वर आमच्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे पाहत नाही. म्हणून अनेक लोकांचं फगत आहे, म्हणून अनेक लोक पापामध्ये घुसत आहेत, म्हणून अनेक लोक एक कुणाला न घाबरता, काही काही लोक म्हणतात मी माझ्या बापाला नाही घाबरतो, तू कोण आहेस? सरळ सरळ हिशोबे परमेश्वरला जर घाबरत नाही तर जगातल्या कोणत्या व्यक्तीला घाबरणार आहात? आणि हे का होत आहे तर असं त्यांना वाटतं की आम्हाला दंड मिळणार नाही. तुम्हाला माहिती का, आमच्या स्वतःची लेकरं कधी कधी एका आवाजात आमचं ऐकत नाही. त्याचं कारण काय? की आई आणि वडील त्याच्यावर प्रेम करतात, लगेच टोला टाकीत नाही. म्हणून त्याला काय वाटतं, ओके ओके. पण तो आई वडिलांची इच्छा असते की मला दिलेले जे धन आहे ते सुखरूप असावं, आनंदात असावं, हर्षात असावं, उल्हासात असावं, त्याला कुठल्या प्रकारची कमी पडू नये. म्हणून ते काय करतात, त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत नाही. ज्यावेळेस कुठे एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस आई आणि बाप दांडा काढते, ते पण थोड्या वेळा पुरता, परत एकदा प्रेमाने त्यांना. अशाच प्रकारे परमेश्वर आमच्या प्रत्येक चुकीबद्दल ताबडतोब आम्हाला शासन करीत नाही. म्हणून अनेक लोक डेअरिंग करत आहेत, म्हणून अनेक लोक लबाडीवर लबाड करीत आहेत, म्हणून अनेक लोक परमेश्वराचं स्मरण ठेवत नाही आणि या केलेल्या कृतीची, केलेल्या कार्याची कुठल्याही प्रकारची पर्वा करत नाही. याचा काय हिशोब निघेल, किंबहुना याचा काय जाब दिला जाईल, किंवा याचं काय पारितोषिक मिळेल, किंवा याचं काय बक्षीस मिळेल, किंवा याचा काय दंड मिळेल याची पर्वा न करिता अनेक लोक जीवन जगत आहेत. तो पुढे लिहित आहे, मी दीर्घकाळ स्तब्ध राहिलो म्हणूनच का तू माझे भय धरले नाही. मी बराच वेळ स्तब्ध राहिलो, शांत राहिलो. मी तुला दंड दिला नाही, मी तुला टोकारलं नाही, मी तुला खडसवलं नाही, मी तुला जाग केलं नाही, किंवा मी तुला त्याच्याशी अडवलं नाही. म्हणून अनेक लोक असं करतात.
माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, या ठिकाणी न्यायत्व जवळ आलेलं आहे. हे झालं सगळं खरं. आम्ही लबाड्या केल्या, आम्ही लोकांना लुटलं वेगवेगळ्या पद्धतीने. सेवक लोकांनी तर खूप लुटलं, वादच नाही. वेगवेगळ्या पद्धतीने लबाड्या केल्या. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला पण दिली. नको त्या गोष्टी केल्या. का तर परमेश्वर आम्हाला दंड देत नाही. अनेक सेवक तर असे आहेत की त्यांना वाटतं आम्ही देवाचे सेवक म्हणलो, आपल्यापासून दंड नाही. दंड विधर्मी लोकांना, दंड अज्ञानी लोकांना, दंड अविश्वासू लोकांना, दंड देवाला न ओळखणाऱ्या लोकांना. पण तू याद राखा, देवाच्या सेवकांनो देखील, बिलीवर्स लोकांनो देखील, लीडर्स असो कुणीही असो, आम्ही जर लबाडी करत आहोत, आम्ही जर परमेश्वरची अदलाबदल करत आहोत, आम्ही जर सांसारिक सुखामध्येच आमचं सगळं जीवन ओतत आहोत, तर निश्चितार्थाने परमेश्वरचं न्यायत्व आता जवळ येत चाललेलं आहे. आणि मग मात्र ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे दंड, शासन, बक्षीस, पारितोषिक देण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. आणि म्हणून आज अनेक लोक डेअरिंग का करतात की त्यांना असं वाटतं की परमेश्वर काहीच करत नाही. लेकर का करतात? त्यांना वाटतं आपले आई बापा आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला काहीच करू शकत नाही, पण कापले पाहिजे चारा चारा, काही अडचण नाही. हे सत्य आहे, पण आई बापा कापीत नाही. ते कापायचंच होतं, मग काय आला एवढं मोठं वाढवलंय, लहानपणीच कापायचं होतं. अरे पण हे नरकात जाईन त्याचं काय? इथं जाऊ पडू पडतं, इथं त्याचा वाटोळ होऊ, गोटोळ होऊ, चांगलं होऊ, काय व्हायचं ते होऊन द्या. पण हे करीत असताना जर तो नरकाच्या वाटेला गेला, अधोलोकाच्या वाटेला गेला, नाशाच्या वाटेला गेला, परमेश्वरच्या क्रोधावर जर आला, किंवा परमेश्वरच्या दंडामध्ये जर सापडला, किंवा परमेश्वराच्या न्यायत्वामध्ये जर सापडला, किंवा परमेश्वरानं जो फायनल जजमेंट मध्ये जर नरक किंवा अधोलोकामध्ये जर याचं जाण्याचं जर असेल, तर फायदा काय? म्हणून वेळीच, सुवेळी अवेळी, सुवेळी सुद्धा आणि अवेळी देखील आम्ही वेळीच या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अनेक लेकरांना वाटतं की घरचे काही करत नाही. याचा अर्थ असा नाहीये घरचे काय करीत नाही, पण वर्षाने सुरू केल्यावर घरचेही काही करणार नाही. तर शेजारचा येऊन जर हाणायला लागलं तर आई बापांमध्ये जाऊन पडतील. वेळ पडली तर तुमचं माझं त्यांना हाणू पण लागतील जगिक कारणाने. आमच्या लेकराला आणलं म्हणलो आम्ही 2 टोले टाकू जगिक पद्धतीने, फार तर फार एवढं होईल. पण वरचा जर का हाणायला लागला लेकरांना, आई बाप काही करू शकत नाही. मग तो आई बापावर 2-4 दांडे टाकील आणि होणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, तरुण लेकरांनो, 2022 मध्ये जर परमेश्वरने आम्हाला जीवन दिलेलं आहे, आणि हे जीवन जर आम्हाला कैली खुशाली, सुखात, आनंदात, शांतीमध्ये, उल्हासात, हर्षित, धार्मिकतेमध्ये, परमेश्वरच्या वचनामध्ये जीवन जगून जर परमेश्वरच्या नियोजनाप्रमाणे जर आम्ही चाललो, म्हणजे त्या मार्गाने जर आम्ही चाललो, तर निश्चित अर्थानं त्या मार्गामध्ये आमच्यासाठी फायनल जजमेंटसाठी सार्वकालिक वतन हे असेल. म्हणून लबाडी सोडून द्या, फितुरी सोडून द्या, मूर्तीपूजा सोडून द्या, आणि आमचं कोण काय करीत नाही हा विचार डोक्यातून काढून टाका. मी दीर्घकाळ स्तब्ध राहिलो म्हणून तुम्ही ही डेअरिंग केली का, असं परमेश्वर म्हणतोय. परमेश्वर आम्हाला यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 57 वचन क्रमांक 11च्या सेकंड लाईनला तो म्हणत आहे की मी दीर्घकाळ स्तब्ध राहिलो म्हणूनच का तू माझे भय धरले नाही. तुझी धार्मिकता मी उजेडात आणील. जेवढ्यांनी धार्मिकतेचं सोंग घेतलेलं आहे, जेवढे बिलीवर्स आहेत, विश्वासणारे आहेत, त्याच्यामध्ये सेवक पण आहेत की ज्यांनी धार्मिकतेचं सोंग घेतलेलं आहे परंतु अंधारात राहतात. धार्मिकतेचं सोंग घेतलेलं आहे पण अधर्माची पेरणी करतात. धार्मिकता तर लोकांना दिसतात पण आतून काळे खूट डांबरासारखी येतं. त्यांना मी उजेडात आणीन. प्रत्येक गोष्ट एक दिवस उजेडात येणार आहे, माझी, तुमची, कुणाची, सगळ्या जगाची. मग त्यातली त्यात आमची धार्मिकता उजेडात येणार आहे. आम्ही कशा प्रकारे धार्मिकतेमध्ये वाढत आहोत ही धार्मिकता उजेडात येईल. आमच्या मनाने आम्हाला वाटतंय आम्ही प्रकाशात आहोत, परंतु कर्म मात्र आमच्या अंधाराचे आहेत, कर्म मात्र आमच्या अधार्मिकतेचे आहेत,
कर्म मात्र आम्ही कुणालाच घाबरत नाही, कर्म मात्र आम्ही देवाचं स्मरण ठेवत नाही, कर्म मात्र आम्ही परिणामाची पर्वा करत नाही. आमचे कर्म मात्र असे आहेत की आम्ही धार्मिकतेचं केवळ बाह्य स्वरूप आहेत. आमचे कर्म असे आहेत की आम्ही देवभक्ताच्या ऐवजी देव भिरू आहोत. आमचे कर्म असे आहेत की आमच्यावर नुसते एक आमच्या अरिष्टामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. आमचे कर्म असे आहेत की आम्ही चेटकिरीच्या लेकरांसारखं वागत आहोत. आमचे कर्म असे आहेत की आम्ही जाराच्या आणि जारणीच्या वंशजासारखे आहोत. आमचे कर्म असे आहेत की आम्ही चेष्टा करण्यात आमचे दिवस घालत आहोत. आमचे कर्म असे आहेत की आम्ही लोकांचं तोंड बिचकिवतो. आमचे कर्म असे आहे की आमची जीभ कधीच परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करत नाही. आमचे कर्म असे आहे की आम्ही अधर्माची संतत आहोत. आमचे कर्म असे आहेत की आम्ही लबाडीचं बीज आमच्यामध्ये आहे. आमचं कर्म असं आहे की आम्ही ठार करतो. आमचं कर्म असं आहे की आम्ही गुळगुळीत गोठ्यासारखे आहोत. आमचं कर्म जर आणणं पाहिलं परमेश्वराने आणि त्याच्या जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग आमचं कर्म काय, आमची कृती काय, आमचं आचरण काय आणि आमची धार्मिकता काय. आणि म्हणून धार्मिकतेला अनुसरून जर आम्ही काही गोष्टी जर करायला तर ही धार्मिकता जशी तुम्हाला आणि मला आज आम्ही वाटतो की मी धार्मिक आहे, माझा परिवार धार्मिक आहे, माझे लोक धार्मिक आहे, माझी मंडळी धार्मिक आहे, माझं चर्च धार्मिक आहे, मी ज्या ठिकाणी जातो ते लोक धार्मिक आहेत. परंतु परमेश्वर या म्हटलेल्या धार्मिकतेनुसार एक दिवस ही धार्मिकता उजेडात आणणार आहे. आता आम्ही अंधारात आहोत, आम्ही जगात आहोत आणि जगामधली धार्मिकता आहे ना ती जगाला आवडणाऱ्या पद्धतीत, जगाला साजेल अशा पद्धतीत, जगाशी कॉम्प्रोमाइज करून, जगाशी कोऑपरेटिव्ह करून, जगाचं काही परमेश्वरचं काही, जगाचं काही परमेश्वरचं काही, वरून आमचं काही, ही कॉकटेल केलेली धार्मिकता एक दिवस परमेश्वर उजेडात आणणार आहे. मग त्याने जर का एक दिवस उजेडात आमची धार्मिकता आणली तर आम्हाला लज्जा सोडून दुसरं काहीच नाही. आणि त्या टायमिंगला आम्हाला लाज वाटूनही फायदा नाही, कारण आता आम्ही बिनलाजेसारखी जीवन जगतो. आम्हाला वाटतं आमची धार्मिकता म्हणजे काय. अनेक आहेत नामधारी लोक, हो आता झालं तुम्ही पाळत, आमच्या 4 पिढ्या गेले याच्यातच. फादर साहेब आले तर आमच्याच घरात बसायचे, पाळक साहेब आले तर आमच्याच घरात जेवायचे, कधी आला तर मुक्काम आमच्याच इथं. अख्ख्या गावात विचारा कुणालाही पण आमच्या खानदानीशिवाय कुठंच नाही. ही धार्मिकता काही कामाची नाही. ही धार्मिकता एक दिवस उजेडात येईल आणि येणाऱ्या सेवकालाही उजेडात आणील. तुमच्या घरी येऊन बसणाऱ्या तो देवापासून आहे का, तो धार्मिक आहे का, तो लबाड आहे का, तो लाभासाठी तोंड पूजापणा करणार आहे का, तो देव भिरू आहे का, तो चेटके आहे का, तो जारणीच्या वंशजातला आहे का, तो चेष्टा करणार आहे का, तो तोंड वाकडं करणार आहे का, तो जीभ दाखवणार आहे का, तो अधर्माची संतती आहे का, त्याच्या जीवनामध्ये लवाडी आहे का. या सगळ्या गोष्टी एक दिवस परमेश्वर उजेडात आणणार, प्रकाशात आणणार. अंधारामध्ये आम्हाला काही दिसत नाही, परंतु ज्यावेळेस अंधारातून आम्ही प्रकाशात येतो तर प्रकाशात मात्र आमच्या सर्व गोष्टी दिसतील. आणि तो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी प्रकाशात चालतो किंवा जो कोणी माझ्याकडे येतो त्याने पुन्हा एक वार अंधारात जाऊ नये, अंधारात चालू नये, अंधाराच्या कुकर्मामध्ये आपली संगती आणि सहभागिता ठेवू नये, अंधाराचे कर्म ठेवू जवळ बाळगून धार्मिकतेचा आव आणू नये. कारण एक दिवस तुमची, माझी, संपूर्ण जगाची आम्ही केलेली धार्मिकता परमेश्वर म्हणताय की मी उजेडात आणीन. आणि या 2022 मध्ये अनेक सेवक उजेडात येणार आहेत. अनेक बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडील, अनेक लीडर्स, अनेक वर्शिपर टीमर, सगळे लोक या 2022 मध्ये उजेडात येणार आहेत, उजेडात. मग एवढ्या दिवसाचं आम्ही अंधारात काय काय केलं, किंवा एवढ्या दिवस आम्ही जे उजेडात होतो म्हणजे परमेश्वरामध्ये, प्रभूमध्ये होतो, या प्रभूमध्ये असताना आम्ही काय काय केलं हे उजेडात आले होते. सर तुझ्या कर्माविषयी म्हणशील तर, तुझ्या कर्माविषयी म्हणशील तर, कामाविषयी, क्रिया आचरणाविषयी, तर त्यापासून तुला काही एक लाभ होणार नाही. का होणार नाही तर आमचे कर्मच तसे. आम्ही कर्म जर चांगले केले तर लाभ 100% होईल.
परंतु आमचे कर्म जर परमेश्वराला आवडणारे जर नसतील तर आमचे बाह्य स्वरूपाचे धार्मिकतेचे पांघरलेले फक्त सेल्फी सारखी घेतलेले काही कामाचं नाही, काही एक लाभ होणार नाही. मी काल एक फेसबुकला एका सिस्टरचा कार्यक्रम पाहत होतो. पहिल्यांदा त्या सिस्टरचा मी आदर करतो. त्या सिस्टरच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना प्रेस लॉर्ड करतो. गॅलरी देवाची सेविका आहे ती आणि सुंदररीत्या तिने एक 3-4 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला होता. मी पहिल्यांदा तुम्हाला तिचा चेहरा दाखवतो. कसे बऱ्याचशा गोष्टी असतात की मी ते प्रूफ असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा एखाद्यावर आक्षेप घेत नाही, कारण आक्षेप घेण्याचा काही मला काही अधिकार नाही. ह्या त्या सिस्टर टी शर्टवर आलेल्या भुंड्या, यांच्या अंगात टी शर्ट इथपर्यंत. आता मी तो आता स्क्रीनशॉट मारलेला आहे, तर तो पूर्ण जर व्हिडिओ बघितला असता ना तर तुम्ही म्हटले असते मोबाईल फेकून देऊ का काय. अरे या सिस्टर त्या बघा, मस्त बघा, एकदम टी शर्टवर. आणि प्रेज द लॉर्ड, मी लाईव्हला येणार आहे, देवाचा गौरव असो. अरे थोडस भान ठेव ना बाई, कुठे आहेस तू? एवढा धार्मिकतेचा कळस का करते? लोक पाहतात, लोक हसतात, लोक वाकुले दाखवतात. हे पाहिलं आम्ही या वचनामध्ये. आम्ही कोण आहोत याची जाणीव नाही. देवाच्या नावाची गौरव करते सेविका झाली म्हणून काही नाही, स्वर्गाचं राज्य विकत घेतलेलं नाही. ही धार्मिकता तुझी एक दिवस परमेश्वर बाहेर काढील. स्त्रियांनी कसं राहिलं पाहिजे, कसा वेश पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे, परमेश्वरने तुम्हाला मुभा दिली वचन सांगण्याची, सुवार्ता सांगण्याची, धार्मिकतेची. याचा अर्थ असा नाही टी शर्टवर यायचं, उघडं डोकं घेऊन यायचं, लाली लावून यायची आणि नुसतं वटावरच कॅमेरा ठेवायचा. दाखवते काय तू बाई? हे असले पाहिजे धार्मिकपणा. ही धार्मिकता एक दिवस उजेडात येणार आहे. त्यांच्यामुळं ओरिजिनल ज्या बहिणी आहेत ना देवाने निवडलेल्या, ज्या पवित्र आत्म्याने कृपा मंडित आहेत, बहिणी पण आहेत, मी सॅल्यूट करतो त्यांना. पण ही आव कुठून आली काही कळलंच नाही, कारण ही एक दिवस प्रकाशात येणार ही आवा. यांनी सगळा धर्माचा वाटोळ करून टाकलं. हे असेच एक ब्रदर पण असतात आणि हे सिस्टर पण असतात. ही यांची धार्मिकता एक दिवस उजेडात येणार आहे आणि म्हणून आजही वेळ गेलेली नाही. जरा आम्ही कोण आहे त्याची भान ठेवा. काही लोकांना इतकं फेसबुकला त्यांना वाटतं की मी टॉप 1ला यावं, काहीला वाटतं की आपण काहीतरी करून दाखवा. हागाई मुद्द्याचे सुद्धा पुढे व्हिडिओ असतात होय तुमचे. काही करता तुम्ही, कळत का काही? कळत? मी इकडे चालले तिकडे चालले, तारफाड ना तिकडच. मी लाईव्हला येणार आहे म्हणून 2 मिनिटं तुम्हाला व्हिडिओ पाठवते. हे रे बाय, आणि वर सिस्टर आहे ती वचन सांगती उघड्या मस्तकानी. तिच्या घरी आहेत का नाही कुणी आपल्याला माहित नाही, परंतु परमेश्वर एक दिवस धार्मिकता ज्यावेळेस उजेडात आणीन त्यावेळेस पहिलं या बायाला बाहेर काढीन. पहिलं बायाला बाहेर काढीन. कारण कसं जगलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कमीत कमी आम्हाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे. तुम्हाला सेवा करायची ना तर सेवा करा ना तुम्ही, परंतु जी ओरिजिनल सेवा करणारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका जे आहेत यांची आज निंदा होत आहे. खऱ्या वचनाकडे कोणी धावाना या खोट्या भविष्यवाणीमुळं आणि या खोट्या बया घुसल्यामुळं बऱ्याच बया सेवेमध्ये घुसल्यामुळं सगळं वाटोळं झालं सेवेचं. ह्या हवाबाया परत फळं घेऊन आल्या. ह्या हवाबाईंनी परत आदाम लोकांना फळं चारली आणि आताचे आदाम सोप्यावर बसत आहेत आणि बया पुढे येतात. उजेडात येत आली एक दिवस, 100% उजेडात येणार. कारण हे माझं मत नाही, हे माझं मत नाही, हे परमेश्वराचं मत आहे की तो यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 57 वचन क्रमांक 12 मध्ये वॉर्निंग देत आहे. तुझी धार्मिकता मी उजेडात आणीन आणि तुझ्या कर्माविषयी म्हणशील तर त्यापासून तुला काय लाभ होणार नाही.
हे बया, तू जेवढ्या प्रार्थना केल्या असतील, जेवढ्या विनंती केल्या असतील, जेवढे लेक्चर दिले असतील आणि जेवढ्या ऑनलाईन सभा घेतल्या असतील आणि जेवढ्या लोकांना तू हे केलेलं असेल ना, धार्मिकतेचं त्यांच्या पुढे लय आव्हान असेल ना. कारण तुझ्या बाकीचे व्हिडिओ पण मी पाहिलेत, 101 व्हिडिओ येत. या आचरणाचा काही लाभ होणार नाही. आता हे झालं तुम्हाला एक्झाम्पल, उदाहरण. पण असंच जीवन जगणारे बाकीचे पण येत, देवाचे सेवक पण आलेले आहेत त्याच्यात. हा, देवाचे सेवक पण येत. हे हवाबाई तर आल्यास घुसले तर घुसले, पण हे आदम पण भरमिष्ट झालेत. हे आदम येतात काही घेऊन. तर ही एक दिवस हा धार्मिकता किंवा हे धार्मिक जीवन आणि याच्यावर जर आम्ही उड्या मारित असलो की आम्ही लय सेवा करतो, लय देवाचं वचन सांगतो, लय प्रार्थना करतो, लय टॅक्स वाटितो, लय असा करतो, ह्या कर्माविषयी काही एक लाभ होणार नाही. तर आम्ही अनुकरण, आचरण, कृतीत, लाईव्ह सेशन मधला परमेश्वराला कशा प्रकारे पवित्रते, शुद्धतेमध्ये आणि प्रकाशामध्ये गाजवतो याला महत्व आहे. केवळ देवाचं नाव घेतलं आणि कशाही उड्या मारल्या जमणार नाही. तू धावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तीच्या समुदायाने तुला सोडावे. ह्या मूर्त्याची कोणत्या, हे आशा बाया गेल्यावर दुसऱ्या बाया पुरी कवा चांगल्या येते. नाही, आशा जर लाईव्हला आली आणि टच केलं, फायर केलं, प्रकटीकरण सांगायला लागले, तर आजकालच्या आमच्या तरुण पोरीने बघितलं ह्या कवायचे, या तर गावनही सोडून देतात, तशाच येते त्यांना सांगता येत नाही. ही रियालिटी वस्तुस्थिती. नाहीतरी आता लेडीजने कपडे कमी घालायची सुरुवात केलेली बघतो आपण इकडं मीडियामध्ये. बघा तुम्ही, स्त्रियांचा मी आदर करतो, सन्मान करतो, कारण पवित्र शास्त्रामध्ये स्त्रियांना खूप मोठं महत्व दिलेलं आहे. हो, येस, स्त्रियांना खूप महत्व दिलेलं आहे. आदामापेक्षा बऱ्याच वेळ स्त्रियांना महत्व दिलेलं आहे. परमेश्वर ख्रिस्ताची शुभवर्तमान सांगत असताना अनेक स्त्रियांनी परमेश्वराच्या सेवेमध्ये मदत केलेली आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा सांगायचा आहे मला. ज्यावेळेस पुनरुत्थान झाला तर परमेश्वराने पहिल्या प्रथम जे दर्शन दिलं ना, ते स्त्रीलाच दिलं. स्त्रीचा मी मनापासून आदर करतो, हृदयापासून आदर करतो, प्रभू येशूमध्ये आदर करतो, पण त्या भंगरी स्त्रियांचा नाही. आपला विषय तोच आहे. परमेश्वराचं वचनामध्ये चालत असताना प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत आणि परमेश्वराच्या योजना. परंतु परमेश्वराच्या योजनाची लोकांनी वाट लावून टाकली. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये एक देवाचं अभिवचन सांगतंय, डुकराच्या नाकात सोन्याची नथ. या विषयावर एक वचन आहे. सुसंस्कृत, देवाला भिवून वागणारी, मर्यादितशील, परमेश्वराच्या सगामग असणारी, आपल्या लेकरांना व्यवस्थित ज्ञान, बुद्धी, चातुर्याने समजणारी, कुटुंबासाठी प्रार्थना करणारी एक स्त्री आहे. तिला धन्य म्हटलेलं आहे. परंतु जी सौंदर्यवानी आणि आणखीन लाली पावडर लावून भोताड बनती, काय ओरिजिनल परमेश्वराने सौंदर्य दिले, हे लाली पावडर लावून आधी भोताड बनती. तर त्या ठिकाणी लिहितंय, लावण्य व्यर्थ आहे, लावण्य व्यर्थ आहे, परंतु परमेश्वराचा भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होती. आणि म्हणून मी सांगतो, परमेश्वराने स्त्रियांना खूप काही स्थान दिलेलं आहे, परंतु स्त्रियांनी त्यांचं स्थान सोडून दिलं. सौंदर्य भुलवणारे, लावण्य व्यर्थ आहे, परंतु परमेश्वराचा भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होती. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिले, डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली स्त्री समजावी. ही ती स्त्री जी तुम्हाला फोटो दाखवलं, ती तारतम्यच नाही. कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं उठायचं. अहो, तिचा एकच व्हिडिओ नाही, बरेच येतं. मी फक्त स्क्रीनशॉट काढून घेतलाय त्याच्यातला, कारण मी ज्यावेळेस एखादं उदाहरण देतो ना, तर लाईव्ह देतो. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असूया. जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. परंतु त्या बहिणीला सावध करणं आमचं गरजेचं आहे. आता त्या बहिणीचा फक्त हा मुद्दा झाला, अनेक बहिणी अशाच इथं. आणि म्हणून त्या प्रत्येक बहिणीला 2022 मध्ये सगळ्या स्त्री जातीला परमेश्वर ख्रिस्ताच्या नावात मी विनंती करतो की जरा थोडस जपून, आपल्यापासून जगाला उपद्रव होऊ नये, समाजाला उपद्रव होऊ नये,
धार्मिकतेला उपद्रव होऊ नये, चर्चला उपद्रव होऊ नये, पाळक साहेबांना उपद्रव होऊ नये, आपल्या स्वतःच्या आत्म्याला खिन्नता पोचू नये, यासाठी जपा. तुम्हाला काय फॅशन करायची ते करा. जेवढं सौंदर्यवान रूपवान बनायचं तेवढं बना, तुमच्या मापात बना. तुमचे थोबाडं पाहून लोकांना चक्रा नाही आल्या पाहिजे. घाबरतात काही काही लोक. हो, ब्युटी पार्लर मधून एका दिवशी एक जण चक्कर पडलं पाहिजे एवढं. असं बेडप. या ठिकाणी तो लिहित आहे की तू दावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तीच्या समुदायाने तुला सोडवे. ज्या लोकांमध्ये तुम्ही राहतात ना, मग हे तुम्हाला येऊन सोडवतील. त्या सगळ्याच तर वारा उडवून नेईल. हे जे बाकीचे ज्या लोकांमध्ये आम्ही छाप करतो ना, समजा उदाहरणार्थ सांगतो, आता माझ्यावरच उदाहरण घेतो, कारण लोकांवर लई ठोके टाकेत असतो. उदाहरणार्थ मी तुमचा दावा केला, त्या सगळ्याच तर वारा उडवून नेईल. तुम्हाला वाऱ्याच्या झळकीमध्ये परमेश्वर बाजूला काढेल. माझा धावा ऐकन कोण? मग माझ्यामध्ये जर ती सत्यता असेल, माझ्यामध्ये जो चांगलपणा असेल, माझ्यामध्ये जर प्रेम असेल, माझ्यामध्ये जर देवाचं वचन असेल, माझ्यामध्ये जर दैवी शांती असेल, माझ्यामध्ये जर देवाचा पवित्र आत्मा असेल, तर निश्चित अर्थाने मी तुमचा जर धावा केला तर एकतरी कुणीतरी माझ्या धावेला हाक देईल ना. परंतु मी तुम्हाला कायमच लुटत चाललो, तुम्हाला डुप्लिकेटच गोष्टी सांगत चाललो, तर मी कितीही आवाज दिला, बोंबलून तसा मेलो, तरी कुणी माझा दावा ऐकणार नाही. आणि विशेष म्हणजे परमेश्वरच ऐकणार नाही. तो म्हणतो एक फुंकर त्यास घेऊन जाईल, पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल. आणि म्हणून मनुष्यावर भरोसा ठेवणं शाप आणणं आहे. मनुष्यावर भरोसा ठेवणारा मनुष्य शापित आहे. या 2022 मध्ये कुठल्याच मनुष्यावर भरोसा ठेवू नका, कुठल्याच पाळक साहेबावर भरोसा ठेवू नका, कुठल्याच संदेशावर भरोसा ठेवू नका. कुठला भंतीजी असू, काजी असू, हबप असू, ब्राह्मण असू, जगातलं कुणी असू, धार्मिकतेचा पुढारी कुणी जरी असला तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. त्याचा सन्मान करा, आदर करा, त्याचं काय करायचं ते करा, पण त्याला दैवत्वाचं स्थान देऊ नका. अनेक लोकांनी धार्मिकतेमध्ये हा कळस गाठला. हा माणूस, हा पास्टर म्हणजे आमचा देव. तिथं घोडं पेंट खात. आणि ही गोष्ट तुम्हाला सांगणार नाही, आम्हाला भारी वाटतं आमची वाहवा केल्यानंतर. हो, आम्हाला आमची वाहवा केली ना, आम्हाला लय बेस्ट वाटत. पण ह्यो बेस्टपणा आम्हाला नरकात घुशी. आमच्या तोंडावर ताडण केलं, आमची निंदा जरी झाली, आम्हाला सत्यासाठी जर त्रास जरी झाला ना, तर ते आमचं खरं पारितोषिक. याच्यातून आम्ही भट्टीतून आम्ही कसून देवाच्या राज्यात जाणारे लोक आहोत. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस आवाज देऊ ना, जे परमेश्वराच्या विरोधात काम करतात हे ज्यावेळेस आवाज देतील त्यावेळेस लोकही ऐकणार नाहीत, परमेश्वरही ऐकणार नाही. परंतु आम्ही ज्यावेळेस आवाज देऊ, मी या समाला खात्रीपूर्वक अभिमानाने प्रभूमध्ये गर्वाने सांगतो की ज्यावेळेस मी आवाज देईल त्यावेळेस माझा परमेश्वर माझा आवाज ऐका. तुम्ही ऐका नाही तर नका ऐका. या ठिकाणी लिहित आहे. आणि आणखीन गोष्ट त्या ठिकाणी मत आहे, पण जो माझा आश्रय करील, कारण मी परमेश्वरचा आश्रय करीत आहे. तुम्ही जर परमेश्वराचा आश्रय करीत असाल तर तो म्हणतो की तो पृथ्वीचे वतन पावेल. ह्या इथेही आणि येणाऱ्या युगात देखील वतनाचा वाटा आम्हाला मिळेल. आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल. पवित्र पर्वताचा ताबा, हे इथल्या पर्वताचा ताबा नकोय आम्हाला. काही लोक जमिनीचा ताबा घेतात, काही लोक प्लॉटचा ताबा घेतात, काही लोक गाड्या घोड्याचा ताबा घेतात, काही लोक वावर शिवराचा ताबा घेतात, काही लोक सोन्या चांदीचा ताबा घेतात, काही लोक कशाचा ताबा घेतात. पण तो परमेश्वराचा आश्रय धरणारा व्यक्ती परमेश्वराच्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल. किती मोठं पॉवर या, किती मोठा आशीर्वाद या, किती मोठं अभिवचन आहे, किती मोठं संकल्पना आहे, किती मोठी परमेश्वराची योजना आहे. जर मी आणि तुम्ही परमेश्वराच्या अधीन जर राहिलो तर परमेश्वर म्हणत आहे की मी तुम्हाला पृथ्वीचं वतन देखील देईल आणि पृथ्वीवरलं तुमचं आणि माझं जीवन संपल्यानंतर आम्हाला पवित्र पर्वताचा ताबा देखील देईल. आता घ्यायचंय काय? अशी वाणी झाली की भरणी घाला, मार्ग तयार करा, माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेस लागण्याजोगे असेल ते काढून टाका.
परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. 14व्या वचनाप्रमाणे यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 57 वचन क्रमांक 14 प्रमाणे तुमच्या मार्गामध्ये जे काही ठेच लागण्यासारखं ठेवलेलं आहे ते मी काढून टाकण्याचा गेल्या अनेक वर्षापासून देव माझा उपयोग करत आहे. अनेकांना वाटतं की हे पाळक साहेब, हे पास्टर, हे दाढीवाला, हा सेवक, कुणी अँटी क्राइस्ट म्हणतोय, कुणी धर्मनिंदक म्हणतोय, कुणी ख्रिस्त विरोधक म्हणतोय, कुणी काही म्हणतोय, परंतु मी तुमच्या वाटेमध्ये असणारा जो धोंडा आहे, वाटेमध्ये असणारे जे काटेकुसळे आहे, वाटेमध्ये असणारे जे बंधन जोखड आहेत, तुमच्या मार्गावर तुम्हाला ठेच खालून तुमच्या दात तोडणार, बोचरं करणार जेवढ्या काही गोष्टी आहेत ना, हे काढण्याचं काम वचनाच्या माध्यमातून परमेश्वराने मला दिलेलं आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करत आहे. आता बाकीच्यांना खड्ड्यात पडायचं तर पडू शकतात, आहे की नाही. आमचं काम हे, इथं खड्डा आहे, कृपया वळून जा. आम्ही तिथं बॅनर पण लावतो, स्टॉप, धोका आहे, 440 व्होल्ट, काहीतरी तिथं लाल कापडा लावून काहीतरी रुमाल लावून आम्ही थांबतो. लोक म्हणते ते गली देत त्याच्यातून जा, मग आम्हाला तरी काय करायचं. परमेश्वरची योजना ही काय आहे? अशी वाणी झाली की भरणी घाला, मार्ग तयार करा. आज देवाच्या सार्वकालिक वतनाकडे जाणारा मार्ग तयार करण्याचा एक कामगार आहे. मी एक कामकरी आहे, मी त्याच्या मार्गावर काम करीत आहे. मराठी भाषेमध्ये सांगायचं तर मैल कोले आहे मी, मैल कोल्या. एखाद्या पाळकाला मैल कोल्या म्हणलं तर त्याला लय वाईट वाटेल. तू म्हणशील काय बोलतोय, काय गच्चाळ आणि अशुद्ध शब्द बोलतोय. व्हॉट इज अ मैल कोले? तसलं नाही. मैल कोल्या म्हणजे रस्त्यावर काम करतात ना, त्याच्यावर नंबरे लावलेली असते आणि त्या रस्त्यावर काम करायला त्याला म्हणतात मैल कोल्या. मार्ग तयार करणारे म्हणजे, मग मार्ग तयार करणारा सुटाबुटात मार्ग नाही करीत. कामाचे कपडे सुटबुट नसतात. हा, तुम्ही लग्नाला जात आणि कामाच्या कपड्यावर नाही जात, हे बरं आहे, चांगली गोष्ट आहे. ज्याला त्याला जे ड्रेस आहे, पण तू काम करताना तर आत्मिक ड्रेस तर पाहिजे ना. आम्हाला आत्मिक ड्रेस महत्वाचा आहे. तर हे जेवढे कोणी भरणी घालणारे आहेत किंवा ज्यांच्यासाठी परमेश्वरचा मार्ग तयार करणारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहेत, यांना परमेश्वर 2022 मध्ये म्हणत आहे, मार्ग तयार करा. आतापर्यंत तुम्ही मार्ग चोरला, आतापर्यंत तुम्ही मार्गाची नासधूस केली, आतापर्यंत तुमच्या डांबऱ्या उखाडल्या, आतापर्यंत तुमच्या सगळ्या रस्त्यात खड्डे खुड्डेच पडले, आतापर्यंत तुम्ही वरच्यावर मार्ग तयार केले, आतापर्यंत फक्त तुम्ही घेण्यासाठी मार्ग तयार केले, आतापर्यंत तुम्ही फक्त धार्मिकता फक्त लुबाडण्यासाठी केली, लोकांना भुलथापा घातल्या, लोकांच्या जीवनात खड्डे पडले, लोकांचे अंतःकरण तुटले, लोक पापाकडे वाढलेत, लोक त्या खड्ड्यात पडून आता नरकात जायला लागलेत, अधोलोकात जायला लागलेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, आजारात आहेत, विकारात आहेत, टेन्शन मध्ये आहेत, ताणात आहेत, दबाव आहेत, गरिबीमध्ये आलेत, कर्जबाजारी झाले. तुमच्या प्रार्थनेला येऊ थोडी सुद्धा लाजा नाही. मार्गाचं बोर्ड लावलंय प्रभू येशूचं, तिथं बोर्ड मात्र लावले सार्वकालिक वतनाकडे जाण्याचं, तिकडं बोर्ड मात्र लावलंय मार्ग सत्य जीवन मीच आहे. पण चालले लोकांना तुम्ही भंगारात घेऊन. आज अनेक लोकांच्या मार्गामध्ये खड्डे पडलेत, आज अनेक लोकांच्या मार्गामध्ये काटे कुसळे आलेत, खड्डे आलेत, नंबरी आलेत, त्यांचा मार्ग बिघडलाय, त्यांच्या मार्गावर ट्रॅव्हलिंग करायला त्रास होतोय. आता हे मार्ग आम्हाला रिपेअर करायचं काम दिलेलं 2022 मध्ये. सगळ्या देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, आम्हाला मार्ग तयार करायचा आहे. आम्हाला वाटलं असं, आम्ही बऱ्याच वर्षापासून मार्ग तयार केला. कोणी म्हणतो मी 40 वर्षापासून मिनिस्ट्री करतो, कोणी म्हणतो मी 30 वर्षापासून करतो, मी म्हणेन मी 22 वर्षापासून करतो, एखादा म्हणेन 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले. ह्या मार्गात आता एवढ्या दिवसाचा रस्ता खराब झाला, लोक या रस्त्यावर चालणार, कारण आम्ही बांधकाम कसं केलंय, डांबरीकरण कसं केलंय, खडी कशी टाकली, रोलर कसा चेपावलाय आणि त्याच्यात पाणी किती ओतलंय, हे त्या कॉन्ट्रॅक्टरला जसं माहिती ना, तसं याजक लोकांना माहिती, फादर लोकांना माहिती. आपण काय शिक्षण दिले, आपण काय काशी केली, आपण यांना काय शिकवलं, आपण यांना कुठं गठोडं बांधून कोणतं एक फोकस दाखवलं, यांना कुठं आपल्याला नमायला लावलं, हे फक्त हे मार्गावर काम करणाऱ्या लोकांना माहिती. कॉन्ट्रॅक्ट घेतलं आपण,
पण आता आमचा हिशोबाचा टाइमिंग, तर तो हिशोब येण्याच्या अगोदर आम्हाला आमचा रस्ता रिपेअर करायचा आहे. ज्या सेवेमध्ये आम्ही ज्या गडबडी गोंधळी केल्या, जी सेवा आम्ही खोटेपणात केली, जी सेवा आम्ही नामधारीपणात केली, जी सेवा आम्ही परमेश्वराला दाखवणारी अंधारात केली, आणि ज्या सेवेमधून आम्ही लाखो करोडो रुपये कमवले, ज्या सेवेमधून आम्ही बंगले, गाड्या, घोड्या पाहिल्या, ज्या सेवेच्या पैशाच्या द्वारे आम्ही इस्रायलच्या टुरा केल्या, ज्या पैशाच्या जोरावर आम्ही आमचं सगळं घेतलं, गब्बर झालो गब्बर, ज्या नावावर, ज्या रस्त्यावर अनेक लोकांना आणून बेवारस करून टाकलं. अहो, परमेश्वराकडे आल्यानंतर त्यांना वारस व्हायला पाहिजे, तुम्ही बेवारस करून टाकलं, बेदखल करून टाकलं. त्यांना आम्ही दिलं. अनेक लोक नाही का म्हणतात, काहीतरी स्कीम आणतात, तुमचे एवढे जमा करा, आणि 10, 15, 20, 50, 100 लोकांचे जमा झालं का चंपू कवळ बांधून लगेच गायब. संस्थेचं बोर्ड गायब, ऑफिस गायब, पत्ता गायब, यांचं सिम कार्ड गायब, माणूसच गायब. अशा प्रकारचं धार्मिक जीवनामध्ये ह्या मैलकवाल्यांनी, ह्या देवाच्या सेवकाचं लेबल लावलेल्या लोकांनी, काही बिलिव्हर्स लोकांनी, काही लीडर लोकांनी, काही पुढारी लोकांनी, गावात असतो ना एक पुढारी का, गद्य पद्य त्याला समजत नाही, ख म्हणतात ब समजना त्यांना, आणि झाला चर्चचा मोठा लीडर, सगळं याच्याच हातात. काही डोंबलं येतं का याच्यातलं, डोंबलं येतं, समजत का काही देवाचं वचन, का पैसे येतं म्हणून, प्रेस्टेज आहे म्हणून, लय चर्चला लय गावाला देतो म्हणून झालं लीडर, झालं तू कारभारी. काय येतं तुम्हाला याच्यातलं, बोंब पाडता येतंय का? हे एक दिवस उजेडात येणार आहे असं परमेश्वर म्हणतो. माझं काही नाही भाऊ, तुमच्या बापांचं चर्च, तुमचं सगळं, आमचं काही घेणं देणं, आम्हाला काही त्याच्यातलं काही घेणं देणं नाही. पण देव याचा हिशोब उडणार आहे. आणि हे करीत असताना तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, विचारामध्ये तुम्हाला एक समज झालेला आहे की आम्ही लय धार्मिक आहेत. आमच्यासारखं धार्मिक आमच्या गावात, नगरात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशातच कुणी नाही, मी तर म्हणतोय जगात कुणी नाही. असा जो भ्रम झालेला आहे ना, तो भ्रमाचा भोपळा येणाऱ्या दिवसात फुटणार आहे. कारण देवाचं वचन आम्ही वाचलं, कारण वचनाच्या रेफरन्सच्या पलीकडे तुम्हाला कुठल्याही गोष्ट देणार नाही. यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 57 वचन क्रमांक 12 मध्ये लिहिले, तुझी धार्मिकता मी उजेडात आणीन. तू जी आतापर्यंत धार्मिकता केली ना, ती मी उजेडात आणील. मग ती माझी का असा ना, मी लोकांना लय सांगत गेलो ना, मी लय धार्मिक, मी लय धार्मिक. प्रभू म्हणशील थांब, न्यायाच्या दिवशी सगळ्या लोकांदेखत आणतो तुझी धार्मिकता, मग बघू किती धार्मिक ही धार्मिकता. आणि तुझ्या कर्माविषयी म्हणशील, जे मी काम करतो, क्रिया करतो, आचरण करतो, किंवा जे काही धार्मिक मध्ये जी काही मी तरफड करतो ना, तो म्हणतो तुझ्या कर्माविषयी म्हणशील तर त्यापासून तुला काही एक लाभ होणार नाही. म्हणजे याचा अर्थ आमचा नामधारीपणा, याचा अर्थ आम्हाला सत्य काही लीडर लोकांना सत्य समजलं तरी ते बावळटवाणी तिथंच काशी करतात, इकडं तर पडते, तिकडं तर पडते, सगळीकडे हात येते यांचे, सगळीकडं. का तर लिडरशिप मिळते, का तर लोक आम्हाला एक कुणीतरी म्हणतं, अरे इथं तुला साहेब म्हणून येतो, ऑफिसर म्हणू, तिथं जर आमचा पत्ताच गायब केला स्वर्गाच्या राज्यातून, तर इथल्या लिडरशिपचा काय फायदा? इथं मला जर समजा लय मोठा सेवक पास्टर म्हटले, अरे पण स्वर्गाच्या राज्यात मी पोहोचलोच नाही, तर या पास्टर पदाचा काय फायदा? अशा प्रकारचं अंधारात जगलेलं जीवन परमेश्वर सगळ्यांचं उजेडात आणणार, सगळ्यांचं. ते काही असं नाही परमेश्वरची रोज प्रार्थना करीतो म्हणून माझं लगेच झाकून टावायचं, तेरी बी चुप मेरी बी चुप. परमेश्वर म्हणशील नाही बाबा, परमेश्वर तेरी चुप मेरी चुप. परमेश्वर म्हणशील मी काही केलंच नाही, मी तर सार्वभौम राज आहे, माझी कमून चूक. मग मी तुझं नाही का काम केलं, तू म्हणशील केलंच ना, मग उजेडात आणू ना, बघू ना तू काय काय केलंस ते. हे एक दिवस विचारणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, हे जे कडक शब्द आहेत याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की परमेश्वर म्हणतो या 2022 मध्ये तरी आम्ही परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी कराव्या. हे जे कडक शब्द आहेत, शब्द म्हणजे देवाचे वचन आहे, ते हे नाही. हे फक्त माझी मराठी भाषा असल्या कारणाने, मी खेडेगावातला पक्का कट्टर आणि त्यातली त्यात नगरीय असल्या कारणाने माझ्या भाषेमध्ये, त्या शब्दामध्ये तो झोळ येतो. बाकी त्या शब्दांच्या पाठीमागं कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही, किंवा राग नाही, किंवा द्वेष नाही. ही फक्त भाषाचा प्रॉब्लेम आहे. आणि हे का होतंय तर तो 14व्या वचनामध्ये म्हणता येईल, अशी वाणी झाली की भरणी घाला, मार्ग तयार करा. मार्ग तयार करत असताना रस्ता
हा आज आज मुद्दामून हा शॅम्पल टाकलेला आपण रस्त्याचा मार्ग तयार करा. हे बघा एकदम सुपर मध्ये असं डांबरीकरण केलेलं दिसतंय. हे मधला पट्टा, हे साईडला हिरवगार मस्त पैकी कसं वाटतंय. हे साईडला आमचे प्लॉट आहे का नाही. हे हे कुणी एक एक घेऊन टाका एक एक प्लॉट. सार्वकालिक जीवनाकडे जाणारा रस्ता, स्वर्गाच्या राज्यात आमचे घर येते. हे रस्ता एकदम चकाक आहे का काही. आणि हे गार्डन म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचंय की मार्ग तयार करा. मग कोणता मार्ग तयार असा वाकडं तिकडं मार्ग तयार नका करू. सरळ करा सरळ. माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोग असेल ते काढून टाका. इथं स्पीड ब्रेकर नाही, काहीच नाही, खड्डे नाही, खुड्डे नाही, एकदम प्लेन रस्ता आहे. मग आमच्या धार्मिकतेमध्ये जे खड्डे खुड्डे स्पीड ब्रेकर आलेत आणि जे आमचे कठारे तुटलेत, जे आमची डांबरी उद्ध्वस्त झाली, हे आता रिपेअर करण्याचं टायमिंग आहे 2022. न जाणो येणाऱ्या काही दिवसामध्ये रिपेअर करायचा सुद्धा टाइम मिळणार नाही. काहीला नुसतं जिकडे तिकडे अँब्युलन्सचा आवाज येईल, जिकडे तिकडे ऊर बदलून घेणाऱ्या गल्ल्या बोळ्यातून रडणारा आवाज येईल. सांगता येत नाही. म्हणून खड्डे नीट करा आताच. जो कोणी परमेश्वराच्या स्वरूप परमेश्वराला आवडणारी जर धार्मिकता आज या 2022 मध्ये आजच्या पासून परत पहिल्यापासून जर चालू केली, म्हणायचंच नाही मी 50 वर्षाचा धार्मिक आणि मी 10 वर्षाचा धार्मिक आणि मी लय वर्षाचा सेवक. प्रभू माझे प्रभू, मी आता 2022 पासून तुझी आत्मीयतेने, खरेपणाने, सत्याने, वचनाला धरून सेवा करतो. माझ्या मागच्या सगळ्या पापांची क्षमा कर. माझ्या विश्वसुपानाची क्षमा कर, माझ्या कृतीची क्षमा कर, माझ्या अंधाराची क्षमा कर, माझी सगळी क्षमा कर. या 2022 मध्ये नीट प्रभू मी तुझ्या मार्गावरून धावण्याचा प्रयत्न करील. माझ्या मार्गामध्ये जे काय असेल प्रभू तू काढून टाका. आम्ही नाही काढून टाकत एकमेक. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या मार्गातलं जे असेल ते काढून टाकेल. म्हणून तो दावीद महाराज म्हणतात, तुझं वचन माझ्या पावला करता प्रकाश आणि माझ्या मार्गा करता दिवास आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या मार्गाकडे वळा. कारण आम्हाला अनेक समस्या, अनेक चिंता, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घोर प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की परमेश्वरची आज योजना आहे. आजची योजना यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 57 आणि वचन क्रमांक 14 प्रमाणे की आम्हाला परमेश्वराचा मार्ग तयार करायचा आहे आणि त्याच्यावर चालायचं पण आहे. पुढे तो म्हणतो, माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका. आम्हाला दिसतंय ना ही नास्तिकता आहे, आम्हाला दिसतंय ना हा खोटेपणा आहे, आम्हाला दिसतंय ना हे रॉंग टीचिंग आहे, आम्हाला दिसतंय ना ही गलत मिनिस्ट्री आहे, आम्हाला दिसतंय ना की या लोकांचा नाश होतोय, आम्हाला दिसतंय ना डुप्लिकेट पवित्र आत्मेवाले येतं, आम्हाला दिसतंय ना हे लाभासाठी तोंडपूजापण आहे, आम्हाला दिसतंय ना हे खोटे भविष्यवक्ते आहेत. तर याला जाऊ पडू पडतं. यांना जे करायचं ते पूर्ण परमेश्वरने दिलेली, तुम्ही मी अडवणारे कोणी. ही बाया जी उघडी भागडी आलती ना ही स्पेशल त्याच्यासाठीच आलेली. याच्यापेक्षा आणखीन 72 येतील. त्यांना त्यांचं काम करू द्या. फक्त ह्या मार्गातून तुम्ही बाजूला व्हा. म्हणून तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. कारण ज्या विश्वासणाऱ्या लोकांच्या समोर असे काही गोष्टी येतील आणि हे लोक ठेच खाऊन तिकडं पडतील आणि तसेच दात तोंड थोबाड फोडून घेतील, अशा लोकांना व्यवस्थित सुखरूप मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाच्या रस्त्यावर, वचनाच्या रस्त्याने सार्वकालिक वतनापर्यंत नेण्यासाठी परमेश्वरने तुम्हाला आणि मला जर 2022 मध्ये संधी दिलेली आहे तर निश्चित अर्थाने आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणाऱ्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. पुढच्या भागामध्ये आपण यशाचा ग्रंथ 58वा अध्याय आणि 9 ते 11, यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 59 वचन क्रमांक 4 आणि यशाचा ग्रंथ 65वा अध्याय वचन क्रमांक 13 या काही गोष्टी आम्ही यशाच्या ग्रंथामधून आम्ही पाहणार आहोत. आणि आणखीन देवाचं गौरव सन्मान आपण त्या वचनाच्या माध्यमातून करणार आहोत. आपण चिंतन मनन अध्ययनासाठी पुढच्या लाईव्ह सेशनला पुन्हा एक वार मी आताच्या जुडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया, आपल्याला सुंदरशी संधी आहे. परमेश्वराचा मार्ग आपण तयार करूया. या समाला आपण प्रार्थना करूया आपल्या भारत देशासाठी.
पवित्र पवित्र पवित्राची पावित्राचा उगमस्थान आमच्या जिवंत करू दे बाबा. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातले सर्व जिल्हे, तालुके, सिटी, शहर, खेडेगाव, रानमाळ्या, वस्ती, त्यात असणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व संस्था, मिनिस्ट्र्या, छोटे मोठे ग्रुप, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व मित्र आप्तेष्ट स्नेही, त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तुझ्या वचनाप्रमाणे आज आम्ही तुझ्या सरळ म्हटलेल्या रस्त्यावर आम्ही प्रामाणिकपणाने आम्ही चालावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. सर्व आदर गौरव आम्ही तुला देतो. ज्या योजना, ज्या कल्पना, ज्या प्लॅन, जे बेत, जे साकडं, ज्या विनंत्या आणि जे आम्हाला हवं आहे प्रभू येशूच्या नावात ते दिलस, म्हणून तुझे आभार मानत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.